हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे मॉम अँड सन ब्लॉग्स. तर बघा, इथे गोला मस्ती करतोय. मस्तपैकी सकाळी उठलाय तो, छान असा खेळतोय आणि त्याला एक फुगा आहे, तो मस्त त्या फुग्यासोबत खेळत आहे. तर बघा, इथं मी सकाळीच सर्व काम आवरून घेतली होती, सर्व काही आवरून ठेवलं होतं. भांडी वगैरे घासली होती, कपडे वगैरे सर्व धुवून घेतलं होतं. भांडे वगैरे कपडे वगैरे सर्व मी वॉश केलेलं होतं. ही गोलाची कपडे मी आतमध्येच टाकते आणि आमची जी कपडे आहेत ती वरती मी टाकते. वरती कपडे टाकायला जागा आहे. तर बघा, आता म्हटलं एक बेडशीट होतं ते तर टाकून यावं म्हटलं पटकन जाऊन. तर मग मी फास्टमध्ये जात होते. बघू शकता तुम्ही, कारण की आपला गोला खाली एकटाच खेळतोय ना, मग पुन्हा तो रडतो. त्याला जर कोणी दिसलं नाही ना तर तो रडायला सुरुवात करतो. मग मी फास्टमध्ये येत होते, म्हटलं चला लवकर जाऊयात. चला बघूया गोला काय करतोय. तर हे बघा, गोला मस्तपैकी खेळतोय. नाहीतर त्याला कोणी दिसलं नाही ना तो खूप रडतो. हे बघा, रडायलाच लागला होता. तर मी त्याला खेळवते इथे. तर बघा कसा करतोय तो, छान खेळतो तो. पण त्याला जर कोणी दिसलं नाही ना तर मग रडायला सुरुवात करतो. मग मी ती भांडे होती घासलेली ती लावून घेतली, सर्व काही व्यवस्थित लावून घेतलं, गॅस वगैरे सर्व. ही कचरा दिसतोय ना, तर हा कचरा आम्ही काय करतो, कचरा आपला उकरड्यावर नेऊन टाकतो. पण इथे पुण्यामध्ये तसं नसतं. पुण्यामध्ये रोज डेली एक माणूस येतो आणि कचरा घेऊन जातो. त्यामुळे लक्ष ठेवावं लागतं. आता म्हटलं रोज रोज काय व्हिडिओ बनवावं, त्यामुळे मी आज गोलाचं छोटंसं एक कलेक्शन दाखवणार आहे. गोल्डचं तर नाही आहे, सिल्वरचं आहे. हे पैंजण आहेत, त्याच्या आजीने घेतलेले आहेत हे पैंजण. तर हे तो जेव्हा लहान होता त्यावेळेस घेतलेले पैंजण आहे. आता त्याला हे काही येत नाही आहेत, त्यामुळे हे असेच आहेत. आणि हे जे कडे आहेत हे माझ्या मम्मीने घेतलेले आहेत. कसे आहेत, प्लेनच घेतले, कारण की जर डिझाईनचं वगैरे काही घेतलं तर लहान बाळांना लागू शकतं ना, त्यामुळे सर्व काही प्लेनच घेतले. ते पैंजण ते त्याच्या आजीने घेतलेत, त्यामुळे ते डिझाईनचे घेतलेत. तर बघा तुम्ही, गोला कसा बघतोय. त्याला काही दिलं ना तर तो लगेच खेळायला सुरुवात करतो त्याच्यासोबत. हे बघा, याला अटॅचमेंट आहे, कारण की हे मोठे लहान करू शकतो आपण, याची ॲडजस्टमेंट करू शकतो. तर हे हातामधले आहेत कडे. कसे आहेत तुम्ही नक्की सांगा. बघा, हे सर्व गोलासाठी घेतलेलं आहे सिल्वरचं. आणि जे बाकीचं आहे कलेक्शन ते तिकडे लातूरला आहे, तर मी त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. तर बघा, हे सर्व गोला कसा बघतोय. आणि हे जे आहेत ना, हे पण सोन्याचेच आहेत, छोटेसेच केलेत, कारण की मोठे केले ना तर मग ते कुठं पण अटकू शकतात. हे बघा, गोला मस्त खेळायचं चाललंय. गोलाला वाटतं हे काय आहे, तर तो मस्तपैकी खेळत बसतोय त्याच्यासोबत. तर आपण आपल्या बाळाची काळजी घेतली पाहिजे, त्यामुळे खूप लक्ष ठेवावं लागतं छोट्या बाळांकडे, नाही का. ज्या लेडीज आत्ता न्यू मॉम झाले त्यांना तर माहितीच आहे की छोट्या बाळांची किती केअर करावी लागते. आणि त्यासाठीच मी तुमच्यासाठी आत्ता काहीतरी दाखवणार आहे. बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे की मी माझ्या बाळाची केअर करण्यासाठी, त्याला म्हणजे त्याची हेल्थ व्यवस्थित राहण्यासाठी मी जे काय प्रोडक्ट यूज करते ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर हे बघा, हे मी हिमालयाचं बॉडी लोशन यूज करते. आता सध्या हिवाळ्याचे दिवस चालू आहेत ना, त्यामुळे आपण हे बॉडी लोशन यूज करू शकतो. इतर कोणतेही बॉडी लोशन बाळासाठी यूज करू नका. जे हिमालयाचे प्रोडक्ट आहे हे मी यूज करते, तर मला माहिती आहे छान आहे. आणि बेबी पावडर पण आम्ही हिमालयाचंच यूज करतो. हा पण खूप छान आहे, याने काही साईड इफेक्ट वगैरे होत नाहीत. आणि डायपर आपण बेबीला लावतोच, तर ही डायपरची क्रीम आहे, ही सुद्धा खूप छान आहे. ही जर एकदा लावली तर रॅश वगैरे काही येत नाहीत आणि ही खूप हेल्पफुल असते. ही आपल्या घरामध्ये कायम ठेवा. छान आहे ही, मी यूज करते, तुम्हीही यूज करू शकता. आणि तुम्हाला मी अजून पुढे दाखवते. हे बघा, यामध्ये सर्व काही लिहिलेलं आहे. आता हे बघा, यामध्ये जे आपण आल्मंड ऑइल आणि यशद भस्मा, हे सर्व काही यामध्ये क्लिनिकली टेस्टेड आहे. म्हणजे याची सर्व टेस्ट केलेली आहे, याच्यामध्ये काही क्लिनिकल वगैरे यूज केले नाहीत. हे त्यामध्ये सर्व असं लिहिलेलं आहे. आणि हे बेबी केअरचे जे आहेत ना वाईप्स, हे आम्ही या कंपनीचे यूज करतो. हे पण खूप हेल्पफुल आहेत.
जर बाळ जेव्हा शी वगैरे करतं त्यानंतर ना आपण धुवू शकत नाही छोट्या बाळांचं, आणि आम्ही कापड वगैरे यूज करत नाही, तर हे वाईप्स यूज करतो. यामध्ये बघा ॲलोवेरा, जोजोबा ऑइल आणि व्हिटॅमिन ई आहे, त्यामुळे हे खूप हेल्पफुल आहेत. याने काही रेड वगैरे स्किन असं काही पडत नाही. आणि याचा पण हे 4 असतात. हे असे जे पाऊच असतात ना, हे 4 येतात. जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर वगैरे करत असाल तर हे खूप म्हणजे प्राईस पण याची खूप रिजनेबल आहे, म्हणजे जास्त काही प्राईस नाही आहे, आणि प्रोडक्ट ही खूप 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 छान आहे. तर हे तुम्ही तुमच्या बाळासाठी यूज करू शकता. मी माझ्या बाळासाठी हेच यूज करते. आणि म्हणजे कसं आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची रिॲक्शन वगैरे येत नाही. बाळालाही खूप म्हणजे असं रेडनेस वगैरे कुठंही येत नाही. याने आपण म्हणजे पुसून वगैरे पण घेऊ शकतो. हे छोटंसं कलेक्शन आहे. हे मी हगीजचं यूज करते. हे पण छान आहे. हे बघा गोला कसा खेळतोय. तुम्ही तुमच्या बाळाची केअर करण्यासाठी चांगले प्रोडक्ट यूज करा, असंच मी सजेस्ट करणार आहे. आणि जे लो प्राईज असतात ना प्रोडक्ट, ते यूज करू नका. हे बघा, हे सुद्धा मी ऑनलाईनच यूज केलेले आहे. असं ब्ल्यू आणि पिंक असे 2 आलेले आहेत, आणि हे पण खूप छान आहे. जसा तो जन्माला आला त्यावेळेसचं हे आहे. अजूनही हे खूप टिकाऊ आहे. आणि कसं आहे, याच्या खालून जे आहे ना ते रबरचं आहे. याच्यावरती सू जरी केली तरी खाली बेडशीट वगैरे आपलं घाण होत नाही. आणि जे वरतून दिसते आता हे असंच असतं. ज्यावेळी ते आपण ज्यावेळी घेतो ना त्यावेळेपासून हे असंच असतं. हे बघा, गोला मस्त खेळतोय आणि मस्तपैकी त्याचं खेळणं चाललं आहे. आता तो पालथा पडतो ना तर खूपच म्हणजे त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. बघा तुम्ही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि यापुढेही मी तुम्हाला बाळाविषयी काही म्हणजे माहिती असेल तर मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. तुम्ही लाईक करा, शेअर करा. बाय.